आत्रेगावचं ग्रामदैवत श्री देव रामेश्वराची डाळपस्वारी आता आणि आता ह्या ठिकाणी फिरवाडीत म्हणजे माझ्या वाडीत दिलेली आता आणि मुंबईतून खास ह्या डाळपस्वारीसाठी मी वर्षांसाठी आठवणी पुन्हा रिटर्न घेऊन जातात आणि न इलेले असतील ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतात आणि ते नेक्स्ट पुढच्या 3 वर्षांची वाट बघत असतात. असं एक देव नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज चाललो आहे आपण कोकणातील सुंदर गाव आचरे. आणि आचऱ्यात आहे आज डाळपस्वारी, म्हणजेच देव येणार भेटीला भक्ताच्या. हा एक वेगळा सोहळा आज आपण आपल्या व्हिडिओ थ्रू आपल्याला दाखवणार आहोत. आणि आता आपण निघतो आहे आचरा मार्गावर आणि आचरा आज आपण पाहणार आहोत ही डाळपस्वारीचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला जोडून राहा. तर मित्रांनो, खरं तर हा डाळपस्वारीचा सोहळा जो आहे तो 2 फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. आणि काही कामानिमित्त मला पहिल्यापासून ह्या सोहळ्याचं शूट करता आलं नाही. तर मी निघालो होतो 5 तारीखला, म्हणजेच 5 फेब्रुवारीला संध्याकाळच्या वेळेला मी निघालो होतो आचरा ह्या सुंदर गावी. आणि आचरा हे सुंदर गाव नटलं होतं देवाच्या भेटीसाठी. आणि देव भेटायला येतोय पूर्ण गावाला. तर गाव अगदी सुंदरतेने नटलं होतं. जागोजागी वेगवेगळे नक्षीकाम, रांगोळ्या, पताके लावले होते. गाव सजलं होतं देवाच्या भेटीसाठी. तर असंच हे आचरा गाव. खरंच मित्रांनो, असे सोहळे होणं आणि ते एवढ्या उत्साहाने साजरे करणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. तीन वर्षानंतर येणारा हा योग आपल्याला अनुभवता येतोय. खरंच हे एक भाग्यच आहे. तर असाच हा सोहळा पाहत राहा आपल्या चॅनल थ्रू शेवटपर्यंत. नक्कीच पुढे तुम्हाला खूप मजा आणि प्रसन्नता वाटणार आहे.
पुढे या घाई करू नका घाई करू नका घाई करू नका अजिबात घाई करू नका इकडे मागे थांबले आतमध्ये आता देव आहेत तिथेच हो कुठच्या कालच्या
म्हणजे प्रत्येक 3 वर्षांनी प्रत्येक गावकरी ग्रामस्थ आणि सगळेजण वाट बघत असतात या क्षणाची. गावकऱ्यांच्या बरोबर सुद्धा चाकरमानी जे असतात ते मुंबई स्थित असतात तेही या क्षणाची खूप छान पद्धतीने म्हणजे आतुरतेने वाट बघत असतात. जसे की गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाचे लोक आतुरतेने वाट बघतात तसे डाळपवारी त्याच्यानंतर गाव पळण हे ऐतिहासिक आपले कार्यक्रम असतात त्याच्यासाठी खूप छान आतुरतेने वाट बघत असतात. आणि 3 वर्षांनी आपला तो सोहळ्याचा क्षण येतं. काही जणांना योग मिळतं, काही जणांना योग मिळत नाही. आणि इलेले अगदी डोळे भरून आपल्या देवाच्यासाठी देवाचे क्षण ते अनुभवतात आणि पुन्हा 3 वर्षांसाठी आठवणी पुन्हा रिटर्न घेऊन जातात. आणि न इलेले असतात ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतात. मग ते नेक्स्ट पुढच्या 3 वर्षांची वाट बघत असतात. असं एक देव आणि आपले भक्त याचा एक अतूट नाता, देव आणि भक्त यांचा अतूट नाता याचा एक कार्यक्रम म्हणजे आपली डाळपवारी. नमस्कार, नंदकुमार तळवडकर. आज देवाची डाळपवारी आमच्या रामेश्वराची आत्रेगावचं ग्रामदैवत हे देव रामेश्वराची डाळपवारी आता. आणि आता ह्या ठिकाणी पिरवाडीत म्हणजे माझ्या वाडीत दिलेली असा आणि मुंबईतून खास ह्या डाळपवारीसाठी मी इलेलं आहे. आज जसं पंढरीमध्ये जसं भक्तांचं मेळावा होता असो एकादशी तसं ह्यो या ठिकाणी मेळावा आणि लोक देवाच्या भेटीक जातात पण देव प्रजेच्या भेटी गेलेलो असा. आणि ह्या जर वातावरण असा या लोकांचा देव अनवाणी पायाने चालतात तशी लोकसुद्धा देवाबरोबर चालतात. बारावाडीची लोक नाही तर संपूर्ण पंचक्रोशीची लोक देवाबरोबर चालत असत. ह्यो जो काय माहोल आहे, ह्यो जो काय मेळा ह्यो जो लोकांची जी जनसमुदाय असा ह्यो खरंच न भूतो न भविष्यती अशी गोष्ट असा. देव माणसाचा मार्ग बदलत पण देवाचा मार्ग बदलतो नाही आणि देव आपल्याच मार्गाने जातात. आणि ह्या सगळ्या बघण्याचा भाग्य मला आज लाभला. मी इलंय, खरंच मला खूप आनंद असा. धन्यवाद.
तर आज आपण पाहिला आचरा येथील असा सोहळा जो खरं भविष्यात प्रत्येक माणसाने अनुभवला पाहिजे. आणि ही आचरा येथील डाळाप स्वारी आज आपण भेट दिली होती. आचरा येथील डाळाप स्वारीतल्या पिरावाडी या गावातल्या जो योग आहे, जो होडीतनं देव एका गावाकडनं दुसऱ्या गावाकडे, म्हणजे गाव म्हणता येणार नाही तर वेश बदलतो देव दुसऱ्या वाडीकडे, एका वाडीकडनं दुसऱ्या वाडीकडे देव येतो. आणि तो होडीतून जो क्षण असतो तो एक विलक्षण क्षण आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहिला. आणि असा हा आचरा गावातील डाळाप स्वारीचा क्षण आपण पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला. तर असा डाळाप स्वारीचा जो क्षण आहे तो तुम्ही कधी अनुभवला आहे का, तो नक्कीच आपण कॉमेंटमध्ये कळवा. आणि आज आपल्यासोबत आहेत जे ह्या डाळाप स्वारीचा पहिल्या दिवसापासून ते अगदी पूर्वतयारीपासून व्हिडिओ करत आहेत, असेच समीर सावंत आणि पराग कुबल यांचेही 2 यूट्यूब चॅनल आहेत, ते आपल्यासोबत आहेत. तर मित्रांनो, आचरा डाळप स्वारी आहे ना, ती अक्षरशः देव जी पूर्वपरंपरा वाट चालत आलेली आहे त्या वाटेने चालत येतो अनवानी. आणि त्यासोबत जी रयत असते, रयत रोंबावळ म्हणतात, ती सुद्धा देवाबरोबर अगदी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि पुढील 3 वर्षांसाठी त्या आठवणी घेऊन ठेवण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी सगळी रयत रोंबावळ देवासोबत असते. आणि त्याचप्रमाणे देव प्रत्येक भक्ताचं गाणं ऐकल्याशिवाय तिकडनं गाव सोडत नाही, वेश सोडत नाही. अशा पद्धतीचा हा सोहळा आम्ही प्रत्यक्ष इकडे राहून याची देही याची डोळा पाहतो आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. खूप छान परंपरा आहेत आपल्या कोकणाला. त्यातीलच एक परंपरा म्हणजे गेली तुम्ही बघितलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती डाळप स्वारी, गेली परंपरा बघितली ती म्हणजे गावपळण. आणि त्याच नंतर लगेच आता डाळप स्वारी. खूप छान असा विलक्षण असा सोहळा तुम्ही जर यूट्यूबला सर्च मारला तर प्रत्येकाच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. आता अमितच्या चॅनलवरती आहे, माझ्या चॅनलवरती तर पूर्वतयारीपासूनचे व्हिडिओ आहेत. मी दोडा मार्कर समीर सावंत यांच्याही चॅनलवरती तुम्ही नक्की पहा. प्रत्येक कंटेंट जरी एक असला तरी प्रत्येकाची प्रेझेंटेशनची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं सादरीकरण वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाचा अनुभवही तसाच वेगवेगळा आहे. धन्यवाद. आता एखाद्या गोष्टी गेलो आणि कंटाळलो आपण पप्पा लावायला तो त्याचा कोणी आणि आता जनरलमध्ये बोलताना पण आम्ही मित्र किंवा ग्रुपमध्ये फेमस होता, लहान मुलांना आवडतो.